नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे GS विथ PS या एज्युकेशन चॅनलवर. तर बघा, ग्रामसेवक भरती याचबरोबर पोलीस भरती 2024 साठी आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सराव संच घेत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती टक्के भूभाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे? बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत 60%, 75%, 80% आणि 90%. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा, इतर जर माहिती आपण पाहिली तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग जे आहेत तर ते 3 भागामध्ये विभाजित होतात. ते म्हणजे कोणते? कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र पठार आणि पश्चिम घाट, ज्याला आपण काय म्हणतो? सह्याद्री. तर बघा, कोकण किनारपट्टीचे भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर ते आहे 30,390 चौरस किलोमीटर. याचबरोबर पश्चिम घाटाची एकूण लांबी किती आहे? तर ती आहे 1600 किलोमीटर. याचबरोबर पश्चिम घाटाची एकूण जी लांबी आहे ती आहे 1600 किलोमीटर देशामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 440 किलोमीटर. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये पश्चिम घाटाचा एकूण वाटा किती आहे? तर तो आहे 12.2%. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर ते आहे कळसुबाई शिखर. तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर. याचबरोबर महाराष्ट्राचा 86% भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर असणारे कळसुबाई हे कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये वसलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, अहमदनगर आणि नाशिक. तर बघा, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई या शिखराला ओळखले जाते. कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर. याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील शिखर कोणते आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यातील साल्हेर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तर साल्हेर या शिखराची उंची किती आहे? 1567 मीटर. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की जे हरिश्चंद्रगड आहे, हरिश्चंद्रगड, तर या शिखराची उंची किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. किती मीटर आहे? यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील एकूण प्रवाह किती किलोमीटर लांबीचा आहे? गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील एकूण प्रवाह. तर बघा, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एक डोंगर रांग आहे, ती म्हणजे ब्रह्मगिरी. तर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीची भारतामध्ये एकूण लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवाह किती लांबीचा आहे? 668 किलोमीटर. याचबरोबर संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे एकूण 49% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे, आणि भारताचे किती? तर 10% क्षेत्र. याचबरोबर काही महत्वाची संगमस्थळे देखील आहेत. तर बघा, गोदावरी आणि प्रवरा या ज्या 2 नद्या आहेत, तर या 2 नद्यांचा संगम कुठे होतो? अहमदनगर येथे. अहमदनगर मधील एक ठिकाण आहे ते म्हणजे टोके. टोके या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? गोदावरी आणि प्रवरा. याचबरोबर गोदावरी आणि मांजरा या 2 नद्यांचा संगम होतो परभणी जिल्ह्यामध्ये. परभणी जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे ते म्हणजे कंठेश्वर. याचबरोबर गोदावरी आणि सिंदफणा या 2 नद्यांचा संगम कुठे होतो? मंजरत या ठिकाणी. मंजरत कुठे आहे? बीडमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. याचबरोबर गडचिरोली या ठिकाणी एक ठिकाण आहे ते म्हणजे सिरोंचा, गडचिरोली जिल्ह्यातील एक ठिकाण. तर या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम होतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर अजून एक महत्वाची माहिती ती म्हणजे पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यात समाविष्ट असलेले जिल्हे एकूण किती आहेत? तर ते आहेत 5 जिल्हे. ते म्हणजे कोणते? एक आहे जालना, त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, आणि दुसरा कोणता? लातूर. तर असे 5 जिल्हे आहेत. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या संपूर्ण जिल्ह्याचा समावेश हा गोदावरी नदी खोऱ्यामध्ये होतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या हडप्पा संस्कृतीतील ठिकाणी मातीचा नांगर सापडला होता? तर ते ठिकाण कोणते आहे? बनवाली. बनवाली कुठे आहे? हे आहे हरियाणामध्ये. तर बघा, हे जे बनवाली ठिकाण आहे तर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले होते? तर सरस्वती नदी. ही एक लुप्त नदी आहे. तर बघा, बनवाली हे जे ठिकाण आहे सिंधू संस्कृतीमधील, तर हे एक ठिकाण, याचे उत्खनन कोणी केले होते? तर पुरातत्वशास्त्रज्ञ आर.एस. बिश्त. आर.एस. बिश्त हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा. आर.एस. बिश्त.
याचबरोबर जे धोलावीर आहे तर हे कुठे आहे, तर हे आहे गुजरात राज्यामध्ये. याचे शोधकर्ता कोण आहेत, JP जोशी. कालीबंगा हे जे ठिकाण आहे तर हे कुठे आहे, तर हे आहे राजस्थानमध्ये. याचे संशोधनकर्ता कोण होते, तर लुईगी पियो टेसीटोरी. तर हे एक इटालियन शास्त्रज्ञ होते. याचबरोबर जे लोथल हे जे ठिकाण आहे सिंधू संस्कृतीमध्ये तर हे कुठे आहे, तर हे गुजरातमध्ये आहे. तर या ठिकाणी त्या काळचे एक सर्वात मोठे बंदर देखील होते. तर याचे शोधकर्ता कोणते आहेत, तर ते आहेत SR राव. यांनी 1955 मध्ये याचे उत्खनन केले होते लोथल या हडप्पाकालीन संस्कृतीमधील ठिकाणाचे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. हीनयान आणि महायान या दोन बौद्ध पंथांना कोणी मान्यता दिली? तर बघा, ज्यावेळेस चतुर्थ बौद्ध परिषद झाली होती, कुठे झाली होती, तर काश्मीर या ठिकाणी. कुंडलवन कधी झाली होती, इसवी पूर्व 57 मध्ये. तर चतुर्थ बौद्ध परिषद जी होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते, वसुमित्र. कोणाच्या काळात झाली होती, तर सम्राट कनिष्कच्या काळामध्ये. सम्राट कनिष्क हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. तरी ही जी बौद्ध परिषद झाली होती तर या बौद्ध परिषदेमध्ये दोन बौद्ध पंथ, ते म्हणजे हीनयान आणि महायान, यांना चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये मान्यता मिळाली होती. तर बघा, पहिली जी बौद्ध परिषद होती तर ही कुठे आयोजित करण्यात आली होती, तर राजगृह या ठिकाणी. कधी, इसवी पूर्व 483 मध्ये. तर इसवी सन जे आहे तर हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त राजगृह देखील लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर जी द्वितीय बौद्ध परिषद होती तर ही कुठे आयोजित करण्यात आली होती, तर वैशाली या ठिकाणी. आणि जी तृतीय बौद्ध परिषद होती तर ही कुठे, पाटलीपुत्र. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बुद्धांशी संबंधित प्रसंगाशी संबंधित प्रतीकांपैकी स्तूप हे कशाचे प्रतीक आहे? तर स्तूप हे कशाचे प्रतीक आहे, तर ते आहे मृत्यू म्हणजेच महापरिनिर्वाण. त्याला आपण काय म्हणू शकतो, महापरिनिर्वाण. तर बघा, या ठिकाणी काही महत्वाची प्रतीके देखील आहेत. तर गौतम बुद्धांचा जन्म झाला त्याचे प्रतीक काय होते, कमळ. त्यांनी जे पहिले प्रवचन दिले त्याचे प्रतीक काय होते, चक्र. त्याचबरोबर आत्मज्ञान याच्यासाठी प्रतीक कोणते आहे, तर ते आहे बोधिवृक्ष. आणि महाप्रस्थान याच्यासाठी प्रतीक आहे ते म्हणजे घोडा. हे देखील तुम्ही इतर प्रतीके देखील लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जैन परंपरेनुसार महावीरांच्या अगोदर इतर किती गुरु किंवा तीर्थकार होऊन गेले? तर ते किती होते, एकूण तीर्थकार किती होते, 24. तर जैन गुरु महावीर यांच्या अगोदर किती तीर्थकार होऊन गेले, तर 23. तर बघा, जैन हा जो शब्द आहे जैन, तर हा कोणत्या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे, तर जीन. जीन म्हणजे काय, तर विजेता. याचा अर्थ काय होतो, विजेता. तर पहिले तीर्थकार कोण होते जैन धर्माचे, तर ते होते ऋषभदेव. 23वे तीर्थकार कोण होते, 23वे तीर्थकार होते पार्श्वनाथ. आणि 24वे तीर्थकार कोण होते, महावीर जैन. तर बघा, महावीर जैन यांनी त्यांच्या हयातीमध्ये एक संघ स्थापन केला होता आणि त्यामध्ये 11 अनुयायी होते. त्या संघाला काय म्हटले जाते, गंधार. त्यांना काय म्हटले जाते, त्या अनुयायांना गंधार असे म्हटले जाते. तर महावीर जैन हे जैन परंपरेनुसार जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते, 24वे. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान महावीरांना मोक्ष प्राप्ती मिळाली होती? कोणत्या ठिकाणी, पावापुरी. पावापुरी कुठे आहे, बिहारमध्ये. त्यांचे निर्वाण कधी झाले होते भगवान महावीरांचे, तर बघा, इसवी पूर्व 527 मध्ये, वयाच्या 72व्या वर्षी. याचबरोबर त्यांचा जन्म कुठे झाला होता, वैशाली या ठिकाणी, बिहारमध्ये आहे वैशाली. इसवी पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ज्या भाषेमध्ये लोकांना उपदेश केला तर त्या भाषेचे नाव काय, अर्धमागधी. जैन धर्माचे 2 पंथ, ते म्हणजे कोणते, दिगंबर आणि श्वेतांबर. जैन धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तर तो कोणता आहे, तर तो आहे आगम. ही इतर माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, पिण्याच्या पाण्यातील अतिरिक्त फ्लोराईड खालीलपैकी कशाचा उद्भव होतो? अतिरिक्त फ्लोराईडमुळे
तर त्यामुळे काय होतो, तर दात आणि हाडे यांच्यावर परिणाम होतो. तर दातांचा जो फ्लोराईड होतो, दातांना जो क्षय होतो फ्लोराईडच्या अतिप्रमाणामुळे, तर त्याला काय म्हटले जाते, डेंटल फ्लोरोसिस. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, पिण्याच्या पाण्यातील अतिरिक्त फ्लोराईडमुळे कशाचा उद्भव होतो, तर फ्लोरोसिस. तर बघा, दातांच्या कठीण जे आवरण असते दातावरील, तर त्याला काय म्हटले जाते, तर इनॅमल. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. दातांच्या सदृढतेसाठी पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनची मात्रा किती असावी लागते, तर 0.8 ppm. जर ही मात्रा कमी असेल तर काय होते, दंतक्षय. आणि जर मात्रा वाढली तर काय होते, तर डेंटल फ्लोरोसिस. हा आजार म्हणजे हा रोग या ठिकाणी उद्भवतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आपल्या अन्नातील स्टार्च आणि साखर हे टिंबटिंबचे स्वरूप आहेत, तर कशाचे आहेत, कर्बोदके. ऑप्शन क्रमांक 4. कर्बोदके बघा, शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी कर्बोदकाची आवश्यकता असते. कर्बोदकामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 मुख्य घटक असतात. मानवी शरीरास मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी एकूण 60 ते 70% ऊर्जा ही कर्बोदकांपासून मिळते. कर्बोदकाचे स्रोत काय आहेत, तृणधान्य, फळे, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य इत्यादी. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मुर्दूस, ज्याला काय म्हटले जाते, रिकेट्स असे देखील म्हटले जाते, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तर ते आहे व्हिटॅमिन डी, जीवनसत्व ड. तर बघा, जीवनसत्व ड ला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटले जाते, तर त्याला म्हटले जाते कॅल्सिफेरॉल. जीवनसत्व ड जे आहे, तर हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित ठेवते. याच्या अभावामुळे काय होतं, तर मुर्दूस होतो लहान मुलांमध्ये. तर व्हिटॅमिन ई जे आहे, तर याच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये वांजपणा निर्माण होतो. व्हिटॅमिन क जे आहे, व्हिटॅमिन सी, तर याच्या अभावामुळे काय उद्भवते, स्कर्वी हा रोग होतो. स्कर्वी म्हणजे काय, तर हिरड्यामधून रक्त येणे. त्यानंतर व्हिटॅमिन बी जे आहे, तर हे 8 जीवनसत्वांचा एक समूह आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सरोवर हे नील नाईल नदीचे उगमस्थान आहे. तर बघा, एक नदी आहे आफ्रिका खंडामधील, आफ्रिका, ती म्हणजे नाईल नदी. नाईल नदी जी आहे ती नील नाईल आणि पांढरी नाईल या 2 नद्यांपासून तयार झालेली एक नदी आहे. तर बघा, नील नाईल जी नदी आहे, तर या नदीचा उगम कुठे होतो, तर इथिओपिया हे या ठिकाणी एक सरोवर आहे, ते म्हणजे टाना सरोवर. तर या ठिकाणी नील नाईल नदीचा उगम होतो. आणि जी पांढरी नाईल नदी आहे, तर या नदीचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामधून होतो, व्हिक्टोरिया सरोवर. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, नील नाईलचे उगमस्थान ते म्हणजे टाना सरोवर. ऑप्शन क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 15च्या पटीत येणाऱ्या 45 संख्यांची सरासरी किती असेल. तर बघा, या ठिकाणी आपण एक संकल्पना वापरू. पहिल्या n संख्यांची सरासरी बरोबर n+1/2 आणि पहिल्या 45 अंकांची म्हणजे संख्यांची सरासरी बरोबर किती दिलेली आहे, आपल्या 45 संख्यांची सरासरी विचारलेली आहे. तर 45 + 1/2 बरोबर 46/2 बरोबर किती, 23. तर 15च्या पटीत असलेल्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी जर पाहिली, तर 23 × 15 बरोबर किती, 15 × 45 आणि 15 × 2 = 30 आणि 4 = 34 म्हणजेच 345. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 345. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ए एक काम 18 दिवसात आणि तेच काम बी 15 दिवसात पूर्ण करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि तो नोकरी सोडून निघून गेला. उर्वरित काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करेल. तर बघा, ए जो आहे, तर हा एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर या ठिकाणी एक सूत्र आहे, तर ते म्हणजे काम बरोबर वेळ गुणिले कार्यक्षमता. तर बघा, 18 आणि 15चा जो लसावी आहे, तर हा किती, तर तो येईल 90. म्हणजेच या ठिकाणी एकूण काम जे आहे, तर हे किती असेल, 90. तर बघा, एची कार्यक्षमता
बरोबर 90/18 बरोबर किती दिवस? 5 दिवस. यानंतर बी ची कार्यक्षमता 90/15 बरोबर किती? 6 दिवस. तर बघा बी ने 10 दिवसामध्ये केलेले काम बरोबर किती? 10 गुणिले 6 बरोबर किती झाले काम? 60. आणि तो काम सोडून निघून गेला. म्हणजेच उर्वरित काम किती राहिले? तर ते राहिले किती? 90 वजा 60 बरोबर 30. तर उर्वरित ए द्वारे जर कामाचे दिवस जर पाहिले तर 30/5 बरोबर 6 दिवसामध्ये जे उर्वरित काम आहे तर हा एकटा एक करू शकेल. किती दिवसामध्ये? 6 दिवसात. म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 6 दिवस. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? एका मुंगीचे महाभारत. तर हे पुस्तक लिहिलेले आहे गंगाधर गोपाळ गाडगीळ यांनी. तर बघा 1996 मध्ये 1996 मध्ये गंगाधर गोपाळ गाडगीळ यांची जी कादंबरी आहे एका मुंगीचे महाभारत, तर त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. याचबरोबर 1988 ते 93 पर्यंत साहित्य अकादमी महापरिषदेचे उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून गंगाधर गोपाळ गाडगीळ यांनी कार्य केले होते. तर जे किरण गुरव आहेत तर यांच्या बाळूच्या, तुम्ही नाव लक्षात ठेवा, अवस्थांतराची डायरी ही जी कादंबरी आहे तर या कादंबरीला 2021चा या ठिकाणी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर नंदा खरे जे आहेत तर यांच्या उद्या या कादंबरीसाठी 2020चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कादंबरीला 2019चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण एकूण 15 अशा महत्त्वाच्या प्रश्नांचे या ठिकाणी सराव केलेला आहे. तर या प्रश्नाची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. सो फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक अँड थँक्स फॉर वॉचिंग.